श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रथम सत्र परीक्षा उत्तरासह गुण 40 वेळ 2 तास। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काळजीपूर्वक पहा आणि यानुसार पेपर लिहिण्याचा प्रयत्न करा। प्रश्न क्रमांक 1 पुढील प्रश्न सोडवा। 1 विसंगत पद ओळखा। टेरिडोफायटा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, जिम्नोस्पर्म। योग्य उत्तर आहे जिम्नोस्पर्म। प्रश्न क्रमांक 2 अन्न साखळी योग्य क्रमाने लिहा। नाकतोडा, साप, वनस्पती, बेडूक। योग्य अन्न साखळी वनस्पती, नाकतोडा, बेडूक, साप। प्रश्न क्रमांक 3 दही या पदार्थामध्ये कोणते सूक्ष्मजीव आढळतात? योग्य उत्तर आहे लॅक्टोबॅसिलाई। प्रश्न क्रमांक 4 जोडी लावा। अ स्तंभ, ब स्तंभ। अ स्तंभ घरगुती कचरा, 2 धोकादायक कचरा, ब स्तंभ अ किरणोत्सारी पदार्थ, ब रसायने, रंग, राख इत्यादी, क वाया गेलेले अन्न, भाज्या, फळे यांच्या साली। योग्य उत्तरे 1 घरगुती कचरा, वाया गेलेले अन्न, भाज्या, फळे यांच्या साली, 2 धोकादायक कचरा, किरणोत्सारी पदार्थ। प्रश्न क्रमांक 5 संगणक मेमरी स्मृती। योग्य उत्तरे पहिल्या चौकटीत इंटरनल प्रायमरी प्राथमिक, दुसऱ्या चौकटीत एक्सटर्नल सेकंडरी दुय्यम। प्रश्न क्रमांक 1 ब योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा। प्रश्न क्रमांक 1 संगणकाचे प्रमुख घटक अ हार्डवेअर व सॉफ्टवेअर, ब मेमरी, क डेटा, ड ऑपरेटिंग सिस्टम। योग्य उत्तर आहे अ हार्डवेअर व सॉफ्टवेअर। प्रश्न क्रमांक 2 नेच्याच्या पर्णिकेच्या मागील बाजूस असणारे ठिपके म्हणजे डॅश डॅश असतात। अ फळे, ब मुकुल, क बीजाणुधानी, ड पर्णरंध्रे। योग्य उत्तर आहे क बीजाणुधानी। प्रश्न क्रमांक 3 स्वयंपोषी वनस्पती ह्या अन्नसाखळीच्या डॅश डॅश या पातळीवर आहेत। अ तृतीय पोषण, ब द्वितीय पोषण, क उत्पादक, ड सर्वोच्च। योग्य उत्तर आहे क उत्पादक। प्रश्न क्रमांक 4 तापमान वाढले असता हवेचा दाब अ वाढतो, ब कमी होतो, क स्थिर राहतो, ड सतत बदलत राहतो। योग्य उत्तर आहे ब कमी होतो। प्रश्न क्रमांक 5 घनकचरा व्यवस्थापनाची प्राथमिक प्रक्रिया डॅश डॅश ही आहे। अ भूमिभरण करणे, ब वर्गीकरण करणे, क वहन करणे, ड कचरा जाळणे। योग्य उत्तर आहे ब वर्गीकरण करणे। प्रश्न क्रमांक 2 अ शास्त्रीय कारणे लिहा। कोणतेही 2 गुण 4। प्रश्न क्रमांक 1 परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात। उत्तर 1 वनस्पती सौर ऊर्जेच्या सहाय्याने जमिनीतून पोषक द्रव्य व पाणी शोषून अन्न निर्मिती करतात। 2 वनस्पतींच्या शरीरातील हरितद्रव्य देखील प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत सहाय्य करते। 3 वनस्पतींनी तयार केलेले अन्न शाकाहारी प्राणी ग्रहण करतात। अशा प्रकारे वनस्पती अन्नाचे उत्पादन करीत असल्यामुळे परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात। प्रश्न क्रमांक 2 मानवाची प्रगती हवामान व भौगोलिक अनुकूलतेशी निगडीत असते। उत्तर 1 हवामानविषयक परिस्थिती जर अनुकूल असेल तर त्या ठिकाणी योग्य शेतीभाती करता येईल, गुरेवासरे बाळगता येतील। 2 भौगोलिक अनुकूलता असेल तर त्या ठिकाणी वाहतूक व उद्योगधंद्यांचा विकास होईल। 3 मुबलक हवामान, शेतीयोग्य जमीन, पाणी पुरवठा इत्यादी घटक मुबलक असतील तर मानवाची प्रगती होते आणि म्हणून मानवाची प्रगती हवामान व भौगोलिक अनुकूलतेशी निगडीत असते। प्रश्न क्रमांक 3 कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात। उत्तर 1 डांबराच्या गोळ्यांमध्ये नॅफ्थॅलिन हा रासायनिक पदार्थ असतो। 2 नॅफ्थॅलिन या पदार्थामुळे कपड्यांना वाळवी लागत नाही। 3 कवकांपासून देखील नॅफ्थॅलिन संरक्षण देतो। 4 कपडे चांगले राहावेत आणि टिकावेत यासाठी कपड्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात। प्रश्न क्रमांक 4 ई कचरा घातक आहे। उत्तर 1 ई कचरा हा टाकाऊ व नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे निर्माण होतो। 2 मोबाईलची बॅटरी, बॅटरीचे सेल, तुटलेले वायर, मोबाईल फोन, संगणकाचे अनावश्यक सुटे भाग इत्यादी उपकरणांची विल्हेवाट लावणे ही एक समस्या आहे। 3 ई कचऱ्यात धोकादायक अनेक रासायनिक संयुगे असतात। हे घटक
अविघटनशील असल्यामुळे पर्यावरणात दीर्घकाळ राहतात. 4. ई कचऱ्यातील घातक घटकांमुळे पर्यावरणातील मानव, प्राणी, वनस्पती, सूक्ष्म जीवजंतू यांना धोका निर्माण होतो, म्हणून ई कचरा घातक आहे. प्रश्न क्रमांक 2 ब. खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. प्रश्न क्रमांक 1. आकृती पूर्ण करा. पहिल्या चौकटीत लिहा ढग, दुसऱ्या चौकटीत पर्जन्य, तिसऱ्या चौकटीत तापमान आणि चौथ्या चौकटीत दृश्यता. प्रश्न क्रमांक 2. पोषण पातळीतील घटक लिहा. योग्य घटक आहेत उभयहारी, मांसाहारी, शाकाहारी आणि वनस्पती. प्रश्न क्रमांक 3. घनकचरा व्यवस्थापन का केले पाहिजे? विद्यार्थी मित्रांनो, याबाबतचे उत्तर आपण लिहा. प्रश्न क्रमांक 4. फरकांचे मुद्दे पूर्ण करा. दिलेल्या चौकटींमध्ये पहिली चौकट आहे 2 बीजपत्रे, दुसरी चौकट तंतुमुळे, तिसरी चौकट मजबूत आणि चौथी चौकट समांतर शिराविन्यास. प्रश्न क्रमांक 5. आकृतीच्या भागांची नावे लिहा. पहिल्या चौकटीत लिहा कलिका, दुसऱ्या चौकटीत पेशीद्रव्य, तिसऱ्या चौकटीत पेशीभित्तिका आणि चौथ्या चौकटीत केंद्रक. प्रश्न क्रमांक 3. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5 गुण 15. प्रश्न क्रमांक 1. पुढील पदार्थांचे विघटनशील व अविघटनशील पदार्थात वर्गीकरण करा. विघटनशील पदार्थ आहेत खराब अन्न, फळे, कागद, शेण आणि राख. अविघटनशील पदार्थ आहेत रबर, प्लास्टिक, धातू आणि थर्माकोल. प्रश्न क्रमांक 2. आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपातग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा? विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकातील पान नंबर 105 यावरून हे उत्तर लिहा. प्रश्न क्रमांक 3. खालील तक्ता पूर्ण करा. घनकचऱ्याचे दुष्परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, 1. सजीवांच्या विविधतेवर परिणाम, 2. रोगप्रसार, 3. माती प्रदूषण, 4. जलप्रदूषण, 5. हवा प्रदूषण आणि 6. विषारू वायू निर्मिती हे घनकचऱ्याचे दुष्परिणाम आहेत. प्रश्न क्रमांक 4. विघटनशील आणि अविघटनशील कचरा हे वर्गीकरण कसे केले जाते? या कचऱ्यात काय काय वस्तू आढळतात? विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 101 यावरून हे उत्तर आपण लिहा. प्रश्न क्रमांक 5. टीप लिहा. ऑक्सिजन चक्र. उत्तर. पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21% ऑक्सिजन आढळतो. जलावरण आणि शिलावरण अशा तिन्ही आवरणांमध्ये ऑक्सिजन आढळतो. 2. जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. 3. या चक्रात देखील जैविक व अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात. 4. वनस्पतींद्वारे ऑक्सिजन निर्मिती होते. प्राण्यांद्वारे शर्करा रेणूचे विघटन होते. त्यानंतर प्राण्यांद्वारे CO2चे उत्सर्जन होते. त्यानंतर वनस्पतीद्वारे CO2चे शोषण व अन्न निर्मिती होते आणि ऑक्सिजनची निर्मिती होते. अशा प्रकारे वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होते. यालाच ऑक्सिजन चक्र असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, पान क्रमांक 86 पहा. प्रश्न क्रमांक 6. खालील तक्ता पूर्ण करा. रोगाचे नाव, कारक, प्रसार आणि प्रतिबंध. 1. हिवताप. कारक आहे आदिजीव आणि प्रसार डासांचा दंश. दुसरा रोगाचं नाव आहे एड्स. कारक आहे विषाणू आणि प्रतिबंध सुरक्षित लैंगिक संबंध, सुरक्षित इंजेक्शन्स व सुया. तिसरा प्रकार आहे रोगाचं नाव आहे कुष्ठरोग आणि प्रसार रोगाशी दीर्घकाळ सानिध्य. प्रतिबंध रोगाशी संपर्क व त्याच्या वस्तू वापरणे टाळणे. प्रश्न क्रमांक 7. संगणकातील विविध सॉफ्टवेअरचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? याबाबतचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपण लिहा. प्रश्न क्रमांक 4. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 1 गुण 5. प्रश्न क्रमांक 1. वनस्पतींचे वर्गीकरण करताना कोणत्या बाबींचा विचार केला जातो ते सकारण सांगा. विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 75 वर याबाबतचे उत्तर पहा आणि ते लिहा. प्रश्न क्रमांक 2. पुढील परिच्छेद वाचून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित या दिलेल्या 5ही प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा पेपर काळजीपूर्वक वाचा आणि त्याचबरोबर दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.